उगवण चांगली झाली, पेरणी चांगली झाली, रान कोळपणी केली, पण पाण्या वाचून पीक वाया गेलं. टेन्शन आलं लय, खर्च तर लय झाला आहे. अजून लोकांचं पैसे द्यायच्यात आहे, ह्याच्या आशावर द्यायला म्हणलं, पण पीक करपून चाललं आहे आता पाण्या वाचून. काय करायचं, नाईलाज आहे. मित्रांनो, उगवण चांगली झाली ती, सगळं पीक चांगलं उगवलं होतं, पण पाण्याअभावी गेला आता गुडघ्याला आहे, करपायला लागले. ह्याला लुंगाचा आला नाही, एवढा मोठा खर्च केला पण वाया गेला. आता ही बाटूक म्हणून विकायला लागले शेत काढून. ही काय सुद्धा नाही, ह्याला नुसतं बाटूक आहे, एक कणीस सुद्धा, एक लुंग सुद्धा आला नाही. काय करायचं, नाईलाज आहे. बघा, काय सुद्धा नाही आले ह्याला, एक सुद्धा कणीस बी नाही, लुंगा बी येत नाही. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. मी आलोय आज रानात. आज म्हणजे मस्त चक्रा मारतोय, पण पाण्याअभावी आमचं पीक गेलं. ज्वारी काय जरा इकडच्या तुकड्यातली बरे केलेल्या, पण माझ्या स्वतःच्या रानातली ही झाली ज्वारी जरा पातळ आहे का अशी उगवली. आणि हरभरा बी पेरला होता, तर काय पाणी वाचून हरभरा गेला म्हणायचं. काय मस्त पेरला होता हरभरा, पण पोग आले ते घाटे यायला लागले. ते पाणीच नव्हतं ना, त्याच्यामुळं काही हरभरा येऊ शकला नाही. म्हणलं लय दिवस झालं रानातला व्हिडिओ दाखवला नाही, तुम्हाला दाखवावा. काय असा तसा आलाय, जरा काय करायचं आता, नाही इलाज आहे. पाण्याशिवाय काही करू शकत नाही माणूस. हो का, हरभरा असा आलाय, पाण्यामुळे गेला हरभरा. कसा तर आलाय थोडा थोडा आपला. कोणी गावात तण काय लय नाही, पण ह्याला परत पाऊसच नाही ना पडलेला आहे. म्हणलं बरं झालं हरभऱ्याचं काही पैसे होते ना, पण काय लय अवघड आहे. हे कोण असा चालला एवढा हरभरा, घाट लागले ते असं बारीक बारीक, पण एवढा विशेष नाही, म्हणावा असा नाही. कोरडभाईचं रान आहे, काही उपयोग नाही. ज्वारी आहे जरा बरी, पण डांबडुकी झाली ज्वारीचं बी. चला तुम्हाला दाखवतो ज्वारी. हे बघा, ज्वारी अशी आली आहे. केलेल्या रानातली ज्वारी ही. आणि आता हलकं रान लागली उघडी पडायला बघा. हो का, हलकी रानं लागली उघडी पडायला. ही बाटू खायला लागली बारक्या रानाचं. हे बघा, हलकं रान इकडं लागलं हे व्हायला, आणि इकडं हे लागलंय पोटरात धरायला आता ज्वारी. ज्वारी आली जरा बरी, हलकं रानं गेली ती, काळ्या काळ्या डागाडाला काळ्या काळ्या रानावर चांगली आली. अशी एवढी झालेली डांबडुकी ही काढावं लागते, नाहीतर पण हातात पण धरायला येत नाही बाटुकी. पाण्याशिवाय काय करू शकत नाही ज्वारीला आपण. रानाला बळी पडले ते, लय खर्च तर झालाय. शेजाऱ्याने विहीर धरली इकडं, पोकलेटने विहीर खांदायला चालू आहे. पाणी बी लागले लवकरच. शेजारच्या मालकाने विहीर धरली आहे, पाणी लागले बरं का, दिसतंय पाणी, बरोबरच पाणी लागल्यानं दिसतंय. आणि कसलं लाल तांबरूट रान आहे, तांबरूट राण्यामुळे पाण्यात इकडे एक विहीर झाली, इकडे एक विहीर झाली. आता आमचं दिलंय बघा की, गरिबाचा खरंच न्याय नसल्याने म्हणलं. आता ही अनुदानातलीच विहीर आहे, आणि मी कधी अर्ज केला आहे, 2 वर्ष झाला अर्ज केला आहे अनुदानाच्या विहिरीसाठी ना. आणि 15 ऑगस्ट झालं की दुसऱ्या दिवशी मी
15 ऑगस्ट आता 6 महिने झालं. 15 ऑगस्ट झाले की दुसऱ्या दिवशीच मी कागदपत्र सगळे ग्रामपंचायतीमध्ये नेऊन दिले. ती ग्रामसेवकाला विचारलं तर म्हणते ती येईलच. आता अनुदानातल्या गावात 5 विहिरी आले ते, पण आमची विहीर अजून आली नाही. म्हणजे गरिबाचा न्याय नाही असं म्हणल्याने काम झाले. तोंडवाईज बघून विहिरीची कामं देते ती. आता या अनुदानातली जी विहीर आहे आमच्या शेजारी चावला ही कोणी पलीकडल्या बाजूलाच, आणि आम्ही कागदपत्र देऊन किती दिवस झालं, पण अजून त्याचं काय नाही. घराचं बिलसुद्धा अजून निघलं नाही. पंचायत समितीत गेलो तर ती म्हणले निघल, सरकारकडं सध्या स्टॉक नाही. घराचं बिलसुद्धा निघलं नाही, 1 रुपयासुद्धा घराचं बिल निघलं नाही अजून. विहिरीचं प्रकरण 5 विहिरी गावात मंजूर आले ते, पण आमची अजून विहीर आली नाही. म्हणजे कसं माणसाने कसं करायचं, गरिबाने नाही का मोठा होत चालला आहे, श्रीमंत होत चालला आहे, गरीब होत चालला आहे. खरंच लय अवघड आहे, काय उपयोग नाही. कलियुगात हे विश्वास ठेवणं खरंच लय अवघड आहे, चुकीचं आहे. आता अनुदानातल्या विहिरी आल्या ते मग आता मी 2 वर्षापूर्वी अर्ज दिलेला, 2 वर्षापूर्वी हे केलं. 15 ऑगस्ट दिवशी मी अजून दुसरी कागदपत्र मागितली होती, ती कागदपत्र दिली. आणि 2-2 वर्ष जर हिरी आपण ह्यांनी मग बाकीच्यांनी कवा दिले असतील अर्ज, कवा केलं असते ना. गरिबाचा वाली कोणी नसतो हे मात्र खरं आहे. सगळं राजकारण हे गुसतं, तोंड बघून देते ती सगळी. अवघड आहे गोष्टी. हौसनं रान केलं, माझ्या रानात हरभरा पेरला, मला काहीतरी उत्पन्न निघेल. आता काही निसर्गाच्या हातात नाही. पेरल्यावर परत 1 शितोडा झाला, त्याच्यावर पाऊसच नाही आला. शेजारला विचारलं, पाणी काही दिलं नव्हतं. ते म्हणणे आता त्यांना लागतंय म्हणल्यावर पुढचं आपण काही बोलू शकत नाही. हरभऱ्याची काही काडीच आली. एवढं मोठं रान केलेलं, ह्याच्या सगळ्या सहित 38,000 रुपये गेलेत रानाला. उत्पन्न तेवढं सुद्धा निघत नाही. आणि ज्वारी पेरली तर हलके रानाला उघडी बाटूक यायला लागला हलक्या रानाने. आणि जिथं काळ्या डागड्या तिथं लुंगा धरून पण तर बळी पडल्यात रानाला. पाऊस असता म्हणजे मग आली असती ज्वारी. बघा कसं आहे, कसं काय करावं, काय लय डोकं चालत नाही. आशाने केलं पण आशाची दुर्दशा होती. हे काम चालू आहे, दुसरं काही नाही. आशाची दुर्दशा होती. काहीच करू शकत नाही माणूस पाणी नसलं तर. पाण्याशिवाय काय करू शकत नाही. काय करायचं, नाही इलाज आहे. बघू आता ह्या वर्षी घराचं झालं, पुढच्या वर्षी बोरचं विहिरीचं बघू आता वर्षभरात काय होतंय अजून. ते आलीच तर बरं झालं, नाहीच तर मग आपल्या पद्धतीने आपण काहीतरी करावं लागणार. नाही इलाज आहे त्याला. काही गोष्टी केल्याशिवाय भाग नाही. सरकारवर अवलंबून नाही चालत. बस ज्वारी चांगलं आहे, पण 1 पाऊस असता का नाही परत गावाला दुनियाचं पूर आलं ना, आमच्या गावाला पाऊस नाही पडला. 1 पाऊस असा तर ही ज्वारी डोक्याला परस उज गेली असती. चांगली ज्वारी याच्यावर राहणार. त्याला तर काय म्हणायचं, काळ्या आहे या ढेकळावर एका ढेकळावर पीक येते म्हणते ती, काळं रान असल्यामुळं. आणि 1 पाऊस असा तर मग जास्त आला असतं. काय करायचं, असं चालू आहे. म्हणजे सरकारी कामं ती म्हणच आहे, 8 आणे महिना सावकाश का होईना तसं काम आहे. फक्त आशाने करत राहतोय, त्या आशाची दुर्दशा होती या. जाऊ दे, 1 ना 1 दिवस आपल्याला देव परमेश्वर देईन. एक करता परमेश्वर घराची गरज होती, घराचं केलंय. पुढच्या वर्षी नक्कीच मित्रांनो तुमच्या साथीनं संगतीनं बोरचं किंवा विहिरीचं काही लगेच मला स्वतंत्र व्हायची नाही विहीरच, पण अनुदानातनं विहीर दिलंय, अर्ज सगळं केलंय. बघू झालंच त्याच्यातनं तर चांगलंच झालं, नाहीतर मग आपला बोर तर घेऊया. तर हे हलकी रानं लागली हे व्हायला, पांढरी पडायला लागली जरा. कारण पाणी नसल्यामुळं पांढरीच पडणार, त्याला काय म्हणायचं. हो काय, हलकी रानं लागली पांढरी पडायला, कडक कोपऱ्याने आले. हो काय असं झाले, बाटोकच झाले. आता ही बाटोकवाल्या गावातच काढावं लागेल, नाही तर ही पुन्हा हाताला लागत नाही. ह्याला 15-20 दिवसांनी काढावंच लागेल हे. आणि असं कडक जिथं आहे तिथं असं कडक कोपऱ्याने आले. मग आता हे बाटोक म्हणून सगळं इकावं लागतंय. ह्याला 1 बी लुंगा नाही, फक्त तिकडच्या बाजूला तेवढं काळ्या डागाला तेवढं चांगलं आहे.
आणि काळ्या रानाला एवढी एवढी अशी आले, ही डांबडवकी आले. शेतीवर रुसून उपयोग नाही हो, निसर्गानं साथ म्हणजे पाऊस नसल्यामुळं, नाहीतर त्याला काय करू शकत नाही आपण. काळ्या डागडाला तेवढं चांगलं आलं इथं. तिकडचं तर सगळं लागलं करपायला. हो, नाहीतर चगाळ फिगाळात गावात फिवात काही नव्हतं, काय सुद्धा नव्हतं रानात. ह्या लय भारी आली ती, उगवण बी चांगली होती. फक्त परतचा एक पाऊस पडायला पाहिजे होता. परतचा एक पाऊस पडला असता का नाही म्हणजे चांगली आली असती बघा. काय करायचं, पण नाईलाज आहे. इथं जवास टाकलं होतं थोडं, ते सुद्धा काडी आली नसती एवढीच. आणि हरभरा तर काय चार घाटा आलेत हरभऱ्याला. 4 घाटा आलेत हरभरा. पाणी वाचून गेलाय फक्त हरभरा आहे. काय करायचं, नाईलाज आहे. किती मोठा हरभरा पेरला होता. असं डांबडवकी आले कुठं आणि हरभऱ्याला 4 आले घाट. नाहीतर गावात नाही ह्याच्यात काय नाही. ह्यावेळेस मस्त मी कोळपणी केली ती, हे केलं होतं, रानाला बळी पडल्या. पण पाणी वाचून पीक वाया गेलं. आणि खर्च तर म्हणसाल तुम्ही 40-38 हजार रुपये खर्च झाला आहे. शेजारचं पण रान केलं तर ना, म्हणलं आशानं होईल आपल्याला कशाच तरी टेका आलं तर. पण परत पाऊसच नाही पडला. आणि गावोगाव मरणाचा पाऊस पडला ना आमच्याकडं. पाऊस कमी होता. हीच पुन्हा हरभऱ्याला एक जरी पाऊस झाला असता, आणि शेजाऱ्याला विचारलं होतं पाणी, पण ते म्हणलं आमचं ऊस हे आहे त्याच्यामुळं लागतंय आम्हाला. लागते म्हणल्यावर आपण पुन्हा काही बोलू शकत नाही ना पुढं. ज्वारी डांबडवकं बघून आले. आता ही पुढच्या म्हणजे जानेवारीत लगेच ज्वारी बाटूक काढावं लागेल, नाही तर ती करपून गेल्यावर परत हातात धरायला यायचं नाही. बाटूक करपून गेल्यावर काढायला यायचं नाही. काय करायचं, पाण्या वाचून पीक वाया जाते. अवघड आहे, टेन्शन येतं लय, खर्च लय झालेला. पण काय करायचं, बघू आता एक सरता करता परमेश्वर कस तरी. हरभऱ्याला सुद्धा काही एक घाटा आला नसता असता. काय करायचं, नाईलाज आहे. असं मित्रांनो, चला, योगेश भाऊचं पीक पाण्या वाचून वाया जाते. असं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.